साईराम, श्रद्धा आणि सबुरी हे दोन कानमंत्र घेऊनच जीवनामध्ये आपण सर्वजणच बाबांची एक वेगळ्या पद्धतीने आस्था बघून काम करतो आहे. माझ्यासारख्या कार्यकर्ता तर 1998-99 सालीपासून माझ्या वडिलांपासून या संपूर्ण परिसरामध्ये यायला मिळालं. मला वाटते कदाचित त्याही खूप अगोदरपासून मला आठवते की साईबाबांची पूजा करत असताना ते सबका मालिक एक ही जी भूमिका जी होती ती त्यांनी मनोमन पार करण्याचं काम केलेलं आहे. कालांतरानंतर अनेक देवदेवता आणि यांची आराधना तर आपण करतो, परंतु माणसाच्या रूपामध्ये एक सदविचार करणारा एक संत आणि त्याला देवाची प्रकृती ही सर्वसामान्य लोक ज्यावेळी करत असतात हे खरोखरच एक मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा एक भाग म्हणूनच मी आज नतमस्तक होण्यासाठी आलो. मला महाराष्ट्र विधान परिषदेचं उपसभापती पद मिळाल्यानंतर ही माझी पहिलीच भेट आहे. त्यांच्याकडे नतमस्तक होत असताना त्यांनी दिलेले या सर्व गोष्टीचा आभार मानत असताना माझ्या हातातून चांगलं कार्य आणि विशेषतः उपेक्षित समाजाला न्याय मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आज इकडे आलो.